तर मंडळी सकाळची सुरुवात अशी काय आवाजापासून झाली होती पक्ष्यांच्या छान अशी. तर राजवीरने घातला होता उलटा शेड आणि हे आहे आमचे पसारेवाले. तर यांना फक्त पसारा केल्याशिवाय काही सुचतच नाही. ते सारखं उठल्यापासून ते झोपीपर्यंत फक्त पसारा करण्याचं काम करतात. तर ही दोघं आता दुपारचं ऊन पडले मग चाललं ते चांगलं पाण्यात खेळायचं हे त्यांचं दोघांचं. तर पाण्यात आता उन्हाळा चालू झाला आता ते रोज पाणी खेळायचं काम करतात. मग त्यानंतर हे घोडं गेलं होतं मैदानला. तिथून आलं होतं तर अजून बाबा काय घरी पोचलं नव्हतं पण राजवीचं पण घोडा पोचला होता. तर राजवीला इतकी काळजी की त्याला सकाळपासून पाणी भेटलं नसेल तर त्यानं लगेच पाणी आणून त्याला थोडं थोडं पाणी पाजत होता आणि ती पण पाणी पित होता आवडीनं. परत त्यानंतर हे त्यांचं काम होतं म्हणून ते थांबलेलं तर मागं ते वेल्डिंगसाठी मग पायपा वगैरे काय असं काय 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 सामान लागणारं जे होतं ते घेऊन आलेत. तर हे सामान का आणले हे मी तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर परत ह्या सळ्या वगैरे पायपा जे काय होतं ते सगळं सामान खाली उतरवून घेतले ह्यांनी. तर परत राजवीरला म्हटलं जरा होमवर्क कर. तर हे बघा डोक्याला हात लावून कसा रिॲक्शन देतोय. मला ते नको आहे होमवर्क करायला आणि एवढ्या पुस्तकातला मी करू होय असं चालू होतं. आणि त्यानंतर मग अजून 5 वाजल्या नाहीत तोपर्यंत वेल्डिंग करायला सगळ्या जोडण्या जोडे करायला पण हे डायरेक्ट मिस्त्री पण आले लवकरच. तर ह्यांचं चालू होतं. तर हे खोंड आहे बघा. तर ही सारखं लडबडणारं खोंडाच इतकं शांत बसलं होतं. ते पण अजून गाईपासून लांब एकटंच मैदानला येऊन वातावरणात शांत असं बसलं होतं. आणि त्यानंतर ह्यांचं आणि संध्याकाळ झालं तर काही वेल्डिंग अजून झालेलं नाही आहे. तर ह्यांचं अजून काम चालूच आहे. तर चला बाय. आजच्यापुरतं इतकंच.